आज वडोणी शहरामध्ये रयत क्रांतीच्या माध्यमातून आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी रयत क्रांतीचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। रयत क्रांतीच्या माध्यमातून, या चळवळीच्या माध्यमातून आज आपण वडोणी शहरामध्ये आलेला आहे। काय रयत क्रांतीची भूमिका आहे आणि काय सांगाल? आज बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये निवडी करण्यासाठी आज मी स्वतः प्राध्यापक सुहास पाटील, प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य, तसेच रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, तसेच आमच्या समवेत आलेले सोलापूर जिल्ह्याचे रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम गायकवाड आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आजच्या या रयत क्रांती संघटनेच्या निवडी झाल्या ते आमचे मित्र आणि राज्याचे रयत क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष राहुलजी मोरे साहेब, आम्ही सर्वांनी मिळून वडवणी तालुक्यातील सर्व विविध पदाधिकाऱ्यांच्या संघटनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांच्या निवडी केलेल्या आहेत। आज आम्ही बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी चळवळीचा विस्तार होण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की शेवटी शेतकरी प्रश्न संबंध महाराष्ट्रभर देशभर आहेत आणि या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या वडवणी तालुक्यातील काही पदाधिकारी, नवीन पदाधिकारी आमच्या संघटनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे। अशा सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही संघटनेमध्ये प्रवेश दिला आणि त्यांच्या हातून इथल्या सर्व वडवणी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील आणि त्यांनी प्रश्न सोडवावेत ही भूमिका आमची राहील। त्याच पद्धतीनं येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका सुद्धा संबंध महाराष्ट्रभर रयत क्रांती पक्षाच्या वतीनं आम्ही लढवणार आहोत। या राज्याचे माजी मंत्री तथा आमदार आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज जवळजवळ महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यामध्ये रयत क्रांती संघटना आणि पक्ष वाढत आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही तालुकानिहाय वेगवेगळ्या बैठका घेत, आम्ही दीपक भोसले साहेब असतील, मी स्वतः असेल आणि वेगवेगळे संघटनेचे पदाधिकारी आहेत, ते सगळे जसे जसे निवडी होतील त्या पद्धतीनं आम्ही शेतकरी प्रश्नावर कायमस्वरूपी काम करण्यास कटिबद्ध आहोत आणि त्याच पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी प्रश्नासाठी रयत क्रांती संघटनेमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला, त्याबद्दलही मी सर्व प्रवेश करणाऱ्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं आम्ही स्वागत करेन। क्षेत्राचे प्रश्न हे पूर्वीपासून जुनेच आहेत, मात्र त्यांना अनेकदा न्याय मिळत नाही। आणि आपण कुठली एखादी नवी भूमिका रयत क्रांतीच्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत घेऊन जाणार आहेत, असं काही नवीन व्हिजन आहे का? यस, आज या तालुक्यामध्ये किंवा या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा सिंचन योजना ह्या अपुऱ्या आहेत। इथले जे प्रश्न आहेत की शेवटी शेती प्रश्नाला, शेतीला पाणी व्यवस्था झाली पाहिजे आणि सिंचनावर खऱ्या अर्थानं इथं चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे। आम्ही बघितलं की इथल्या लोकप्रतिनिधींचं नेहमी तुझं आणि माझं हेच द्वंद्व करण्यातच वेगवेगळे पक्ष गुंफलेले आहेत आणि मूळ शेतकरी प्रश्नावर त्यांचा संबंध दुर्लक्ष झालेला आहे। आणि तसं बघितलं तर आपण गेले 40 वर्ष झालं मराठवाड्याला सगळ्यात जास्तीत जास्त सगळ्या बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये निधी येतो, परंतु हा निधी कुठं जातोय, या निधीचा विनियोग चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी लोकप्रतिनिधी सुद्धा चांगल्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे आणि ही भूमिका का घेत नाहीत या बाबतीत सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये हे आमचे पदाधिकारी त्या लोकप्रतिनिधींना जाब विचारतील आणि त्याच अनुषंगाने आजपासून या संघटनेत प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज आम्ही त्यांना काही चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत की ज्या पद्धतीनं तुम्ही लगेच तूप खाल्लं की रूप येणार नाही, परंतु सर्वसामान्य लोकांची सेवा करत करत जर तुम्ही शेतकरी चळवळीत पुढे उभा राहिला की वेगवेगळे आंदोलन असतील, आंदोलनाच्या माध्यमातून तालुका स्तरावरील आंदोलन असतील, जिल्हा स्तरावरील आंदोलन असतील आणि राज्यातील तुमच्या गावातीलच एखादा राज्य स्तरावरचा प्रश्न असेल ते आदरणीय सदाभाऊंच्या माध्यमातून या प्रश्नांची सोडवणूक या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। बीड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच बीड जिल्ह्यातून आपण सुरुवात करत आहोत, तर काय सांगाल त्याबद्दल?
आता सरांना सांगितलं त्या पद्धतीनं जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय सिंचनाच्या योजना झाल्या राबवल्या आणि तिथं जे पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आणण्याची भूमिका तिथल्या पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांनी घेतली, तीच भूमिका जर मराठवाड्यामध्ये घेतली असती तर हा मराठवाडा दुष्काळ राहिला नसता, इथल्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आली नसती. परंतु येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या पासून प्रवृत्त करण्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहू आणि इथल्या शेतकऱ्याला चांगली ताकद देऊ. इथल्या सिंचना योजना असतील, शेतीमालाचा मग सोयाबीन असेल, कापूस असेल, अशा पिकांना सुद्धा कशा पद्धतीने आंदोलनामध्ये हमीभाव मिळेल ही भूमिका घेऊन आम्ही सर्व इथले बीड जिल्हा असेल, मराठवाड्यात इतर जिल्हे असतील, त्या सर्व मराठवाड्याला आम्ही बरोबर घेऊन तिथल्या शेतकऱ्याला सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि 100% आमचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आम्ही पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही. खूप धन्यवाद. ते रयत क्रांती परिषदेचे मुख्य प्रवक्ते आणि या ठिकाणी निवडी केलेल्या आहेत कार्यकर्त्यांच्या, आणि कार्यकर्त्यांच्या निवडीच्या माध्यमातून त्यांनी ठामपणे अशी भूमिका मांडलेली आहे की आम्ही कार्यकर्त्याच्या पाठीशी सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून ठामपणे उभे राहू, अशा पद्धतीची त्यांची या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. एसएम न्यूज साठी सतीश मुजमुले, बीड. ओके. लालासाहेब कामगार जगताप राहणार मुळगाव संघटना प्ले झाली. कपडे बदलून रोज घ्यायचं. हा शेतकरी जुटीचा व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. रयत क्रांती संघटनेचा विजय असो. रयत क्रांती युवा आघाडीचा विजय असो. रयत क्रांती महिला आघाडीचा विजय असो. शेतकरी जुटीचा विजय असो. शेतकरी जुटीचा विजय असो. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. भारत माता की जय. शरद जोशी साहेब आपले संस्थापक अध्यक्ष होते स्वर्गीय. आता काय झालंय, हा 75 वर्षामध्ये कापूस आंदोलन असेल, ऊस असेल, सोयाबीन असेल, अशा अनेक आंदोलनामध्ये काँग्रेस सरकारनं काय शेतकऱ्यावर गोळीबार चालवला आणि त्या गोळीबारामध्ये काय आपले शेतकरी शहीद झाले त्याच्या रक्ताचं प्रतीक म्हणून, हे प्रतीक म्हणून आपण लावतो का शिवमन लावत नाही. आणि आपण डायव्हर्सला का लावतो, कारण हृदय डायव्हर्सला असतं आपलं आणि हृदयावर तेवढ ठेवलेले प्रतीक आहे. कुठल्याही इतर पक्षाचं काही नाही की आपली माता भगिनी आंघोळ केल्या सकाळी कुंकू लावते, तसं आपण उद्या रोज आंघोळ केली शर्ट बदललं की बिल्ला लावून करायचं. सरांनी सांगितलं बिल्लाची ताकद काय, आम्ही 25 वर्षासाठी घालवले, त्यामुळे तुम्हाला अडचण नाही. बिल्ला बघितलं का अधिकारी असेल, नेता असेल, एखादा आमदार खासदार असेल, तुम्हाला मान सन्मान दिलं शकतो. तुम्ही बघा, अनुभव बघा, मान सन्मान मिळणार आहे तुम्हाला. एक चांगल्या चळवळीचं, चांगल्या पक्षाचं तुम्ही काम करताय, ही स्वतःमध्ये हिंमत राहू द्या. नाहीतर कुठं जाताना बिल्ला लावा, कुठंही का काढायला बिल्ला लावायचा, बिल्ला ठेवायचं काय. त्यामुळे तुम्ही आपण काय हृदय आपल्या डायव्हर्सला आपल्याला शेतकऱ्याला, ज्या शेतकऱ्याने आपल्यासाठी बलिदान दिलं, आज जीवाची आयुती घालवली, त्याच्या रक्ताचं प्रतीक म्हणून आपण बिल्ला लावतो, शिवमन लावतो, लक्षात ठेवा. शेतकऱ्याचा 2 एकरवाला शेतकरी असला तर त्या शेतामध्ये त्याचा बंगला 50-50 जागा बंगला झालाय, गाड्या झाल्या. ते केवळ कशामुळे तर सिंचनाची योजना झाल्या, शेतीला पाणी मिळाल्यामुळं आणि आमच्या भागामध्ये कष्ट करण्याची भूमिका मोठ्या प्रमाणात आहे. ते सुद्धा गेले 35-40 वर्ष त्यांनी चळवळीसाठी योगदान दिलं. तुमच्या आमचा पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मग त्या भागामध्ये जाऊन तिथे शेतकऱ्याच्या पोरांना लढायला शिकवण्याचं काम आदरणीय सदाभाऊंनी केलं. परंतु त्यांनी आयुष्यभर की बाबा ह्या अन्नदात्याला आपण काय तर
मिळवून दिलं पाहिजे, त्याला सन्मान दिला पाहिजे, त्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन सगळं घरदार बाजूला ठेवून प्रपंचावर तुळशी पात्र ठेवून त्यांनी काम केलं. म्हणून आज त्या ठिकाणी भाऊच्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये 2 वेळा आमदार झाले, 1 वेळा मंत्री झाले. जसं क्रांतिसिंह नाना पाटलांनी तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवली होती. क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्यातले होते, वाळवा तालुक्यातील. कारण तुम्ही कधी शोधलं नाही. तुम्ही काय केलं की आतापर्यंत जे राजकर्ते आले तुमच्या समोर मत मागायला, मग आमदारकी असेल, लोकसभा असेल, तुम्ही त्याला मत कशी दिली, काय काम करणार आहे, तुम्ही काय कामं केली, ह्याच्यावर आमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मतं दिली, नेत्याला निवडून दिलं. म्हणून आमचा पश्चिम महाराष्ट्र सुजलम सुफलम झाला. लक्षात आलं का तुमच्या? परंतु तुम्ही कधी नेत्याला विचारलं नाही. एखादा आमदार असेल किंवा एखादा खासदार असेल, एखादा निवडून गेला की 5 वर्षानंतर तुमच्याकडे येणार आणि त्यांना माहित आहे तुम्हाला काय लागतंय. तुम्हाला विकास नाही, पाणी नाही, काय वाटोळ झालं तर तुम्ही कधी बघितलं नाही. परंतु तेच त्यांचा आमदार, खासदारचा मुलगा आमदार, आमदारचा पोरगा जिल्हा परिषद सदस्य, मुलगा पंचायत सदस्य, सभापती पाठीमागे राहिलेला आहे. कानून या गोष्टी तुम्ही सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. पहिला काळ कसा होता, मोबाईल होतं का नव्हतं, मोबाईल पण चालत होतं ना. पहिलं पक्ष, निष्ठा, प्रेम, राजकारण निष्ठेच होत का नाही. आज राजकारण काय असतं, चळवळ काय असते हे कळत नाही. म्हणून तुमचा ऊस, कापसा प्रश्न असेल, सोयाबीन, म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्याने तुमच्या 3 पिढ्या बर्बाद केल्या ना, त्याला एकदा पायाखाली घेतल्याशिवाय तुम्ही गबासाय ना. ही भूमिका घेऊन तुम्ही पुढे जावा. जास्त काय बोलणार नाही, इथं थांबतो. जय जवान, जय किसान. तर रयत क्रांती संघटनेचे, रयत पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय विश्वास पाटील सर यांना विनंती करतो की आपण कार्यकर्त्यांना आपण सगळ्यांनी मिळून गावोगाव जर चांगला लढा उभा केला, हाच लढा जर आपण तालुका स्तरावर जर घेऊन गेलो तर तुम्हाला शासनाला सुद्धा झुकावं लागतं. पण झुकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जनरेटेची आवश्यकता असते. आणि म्हणून तुम्ही तुमच्या स्थानिक जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सगळ्यांनी समोर या. आम्ही रयत क्रांती संघटना म्हणून महाराष्ट्र स्तरावर काम करतोय. इथल्या काही प्रश्नाच्या संदर्भात काही अधिकाऱ्यांना बोलायचं असेल किंवा राज्य लेवलला स्वतः आमदार सदाभाऊ तिथं काम करतायत, अधिवेशनात सुद्धा आम्हाला नेहमी फोन करून विचारलं जातं की आपापल्या भागातले प्रश्न मला अधिवेशनात मांडायला तुम्ही द्या. तसंच भावांनो, तुम्ही मराठवाडा विभागात सुद्धा जे तुमचे स्थानिक प्रश्न आहेत की सर्वसामान्य प्रश्न आहेत, ते प्रश्न सुद्धा जर तुम्ही आदरणीय सदाभाऊंना जर अधिवेशनात मांडायला दिले तर त्या प्रश्नाची सोडवणूक सुद्धा तिथं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं अतिक्रमण आमचं कमी करा म्हणून सरकारने आम्हाला नोटीस दिलेल्या आहेत. भावांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना तत्काळ जाऊन तिथं भेट घेतली अधिवेशनाच्या काळातच, आणि भेट घेऊन विखे पाटलांबरोबर आमची बुधवारच्या उजनी धरणग्रस्त सगळ्या शेतकऱ्यांची आज तिथं मिटिंग लागलेली आणि ती मिटिंगचा अजेंडा घेऊन आज जिथं आम्ही मागच्या 4 दिवसापूर्वी पळसदेव तालुका इंदापूर येथे मिटिंग, शेतकऱ्यांचा मेळावा आम्ही आयोजित केला. तर दुपारी 3 वाजता सदाभाऊ मुंबईमधून निम्म्या अधिवेशनातून ह्या शेतकरी बांधवांच्या मेळाव्यासाठी जवळजवळ 350-400 किलोमीटरचा प्रवास करून रात्री 10 वाजता पळसदेवला आले. हे का केलं त्यांनी की कुठंतरी आपला शेतकरी हात टिकला पाहिजे, जगला पाहिजे. शेतकऱ्यांचा कणा जर मोडून काढायला जर हे सरकार लागलं तर या सरकारच्या विरोधात सुद्धा ठाम भूमिका घेणारे जे नेते आहेत ते आपल्या आदरणीय सदाभाऊ आहेत. आणि म्हणून आम्ही सर्वजण सदाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. आणि त्याच अनुषंगाने आपणही या मराठवाड्यामध्ये आज वडवणी तालुक्याचे प्रश्न असणार आहेत. या तालुक्यातले प्रश्न घेऊन आपण सर्वजण उठा. काय प्रश्न असतील त्याचं निवेदन तयार करायचं, 4-5 जण निवेदन एकत्रित जायचं, तहसीलदारांना निवेदन द्यायचं, प्रांतांना निवेदन द्यायचं, संबंधित एखादं आंदोलन उभा करा. तुम्ही छोटी छोटी आंदोलनातूनच आपल्याला सुद्धा प्रश्नांची सोडवणूक होत असते की यांच्याकडून ही प्रश्नाची सोडवणूक होते. आताच मला युट्यूब चॅनलच्या प्रतिनिधींनी सांगितलं की तुम्ही ज्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली ती विकासजी गवळी साहेब, त्यांचं शेतकऱ्यांच्या प्रति काम चांगलं आहे. का सांगितलं त्यांनी की बांधवांवर जो होणारा अन्याय
ते सातत्याने अर्ज विनंत्या करून सातत्याने तहसील दरबारी जिल्हा स्तरावर ते सारखं मांडत राहतात. म्हणून शेवटी पाठपुरावा केला पाहिजे त्या गोष्टीचा. अशा काही गोरगरीब कुटुंबांना सुद्धा तुम्ही मदत किंवा शासकीय योजना त्यांच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचवा. तुमच्यावर विश्वासार्हता त्यांची तयार होते. ती 4 माणसं तुमच्या बरोबर काम करायला तयार होतात आणि त्यातूनच शेवटी एका देशातल्या चळवळीचे जर संस्थापक म्हणले, महाराष्ट्रातल्या चळवळीचे संस्थापक अध्यक्ष की ज्यांनी जिल्हाधिकारी असताना सुद्धा त्या नोकरीला जीवन त्यागलं, ते शरद जोशींच्या तत्कालीन त्यावेळेस पासून आपण हा लाल बिल्ला वापरतोय की हा लाल बिल्ला हे शेतकऱ्यांच्या रक्ताचं प्रतीक आहे की आपण या लाल बिल्लाला इमान राखून आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय. हे सगळ्या मुलांना उत्पन्न निर्माण करण्याचं, शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचं काम सदाभाऊंनी केलेलं आहे. तालुक्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच त्यांचे खून झाला आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर ते सगळं वादळ त्यावेळेस पेटलेलं होतं. सगळे आंदोलनं झाली तुम्हाला माहित आहे. आणि त्यांचा मुलगा आणि त्यांच्या भावाचा सुद्धा मुलगा, ही दोन्ही मुलं सदाभाऊंच्या शाळेत आज शिक्षण घेत आहेत आणि सदाभाऊंनी ही दोन्ही मुलं दत्तक घेतलेले आहेत. त्या मुलांचा सगळा 10वी 12वी पर्यंतचा खर्च आहे ते स्वतः सदाभाऊ तिथं करतात. ती मुलं आज तिथं शाळेत आहेत. दुसरी सांगा, ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या त्याची मुलं जर शिक्षण वंचित असेल, असे अध्यक्ष असतील किंवा लिस्ट द्या. हे पण आपल्याला तिथं त्या आपण त्या कुटुंबाला न्याय देऊया. त्या मुलांना सुद्धा आपण वेगवेगळ्या शाळेमध्ये त्यांना कुठं आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. रयत क्रांती संघटनेमध्ये तुमचं स्वागत करतो आणि पुढील तुमच्या सगळ्या वाटचालीस आमच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो. धन्यवाद.